मार्केट निफ्टी चालू. आपला रोजचा दृष्टिकोन काय, आपण काहीतरी ॲनालिसिस करतो, कॅन्डलचे पॅटर्न बघतो, OI डाटा बघतो, बऱ्याच गोष्टी बघतो, एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी बघतो किंवा एकाच वेळेला 1-2 ट्रेड झाल्यावरती पुढचा ट्रेड मारतो. होतं कसं कन्फ्युजन, नेमके लेवल कोणते हे आपण ठरवू शकत नाही आणि आपण आपल्या लेवल बदलत असतो. कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा हे माझं टार्गेट आहे, हे असं एखादं टार्गेट ठेवतो. कधी कधी वाटतं की अरे ना एवढं आलंच आहे तर पुढे पण जाईल, पुढे गेलंच आहे तर ते अजून पण पुढे जाईल किंवा ते मागे जाईल किंवा जरासा खाली जरी आला, समजा इथून मार्केट जरासं मागे आलं तरी धाकधूक होते की अरे नाही कदाचित जात नाही बरं का. मग ही गोष्ट आहे की मी घेतल्यावर खाली जातं, मी विकल्यावर वर जातं, अजून थांबलो असतो तर बरं झालं असतं. ह्या गोष्टींवरती काहीतरी सोल्युशन पाहिजे, म्हणजे याला साचेबद्ध एखाद्या पद्धतीत बसवलं पाहिजे. बिकॉज मार्केट इज द गेम ऑफ डिसिप्लिन. मार्केट इज ओनली फॉर दोज हू वॉन्ट टू अर्न जस्ट दॅट मच. ज्यांना एवढंच कमवायचं आणि रोज कमवायचं आहे, मार्केट त्यांच्यासाठी आहे, त्यांना देतं, बाकीच्यांचं मार्केट घेतं. हा आहे इंडिकेटर. धिस इंडिकेटर इट इज अवर चिंतामणी इंडिकेटर. चिंतामणी इंडिकेटर काय करतो माहिती आहे का, एक एंट्री देतो, टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3 हे 3 टार्गेट देतो. नाही समजा इथे गेलं तर बॅकअप इज द स्टॉप लॉस, तो स्टॉप लॉस पण देतो. याचा स्टॉप लॉस हलत नाही. चार्ट हलायला लागला की तुमचा काय ते टार्गेट पण हलायला लागतात, ह्याला बावळटपणा म्हणतात. चार्ट हलताना पण जर का तुमचे टार्गेट हलत असतील, याला काय अर्थ आहे, याला खरंच काय अर्थ नाही. याला डायनॅमिक नेचर म्हणतात. दिस इज सेडेंटरी, म्हणजे स्टॅटिक, स्थिर असलेलं नेचर आहे याचं. ह्या इंडिकेटरमध्ये तुम्हाला जाणून घेण्याचे मुद्दे म्हणजे काय आहेत माहिती आहे का. जाणून घेण्याचा पहिला मुद्दा की पहिल्यांदा मार्केटमध्ये मुवमेंट पाहिजे, ट्रेड तरच करायचा, अदरवाईज ट्रेड करायचा नाही. जर का कॅन्डल मोठ्या पडतायत तरच ट्रेड होतो, बारक्या कॅन्डलवरती ट्रेड होत नाही. आता तुम्हाला काय दिसतंय तर हे खाली चाललंय, चार्ट खाली चाललाय. ह्याने सांगितलंच होतं, मी चालू केलं तेव्हा ते TP1 ला होतं. ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना, ही लाईन, ही मी माझी टार्गेट एक्सपेक्ट केली होती की मला इथे एवढं जाईल असं वाटत होतं. ओके, जर का हा चार्ट खाली चाललाय टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3 कडे, तर आपण गरीब लोक ऑप्शन बाईंग करतो. आपण पुढचा ऑप्शन बाय करू. पुढचा ऑप्शन बाय म्हणजे काय, इथे गेलो आपण निफ्टी इंडायसेसच्या ऐवजी ऑप्शन्सवरती गेलो, निफ्टीवर गेलो. आजची 24 जुलैची एक्सपायरी आणि याचा जो इन द मनी कुठला पण पुट घ्या, 2500 घ्या, 2500 घ्या. 2500 बघितला तर हा पुट किती पुढे आलाय बघा. याचे जवळपास सगळे टार्गेट हिट झाले, सगळे. आपण बोलताय ना, याचे किती टार्गेट हिट झालेत बघा. याची एंट्रीज होती 17ला, 17:30 पासून 21, 25, 29, मे बी या 34च्या पण पुढे गेला, म्हणजे 17 दुने 34. याने लिटरली कॅपिटल डबल केलं. याचं कॅपिटल डबल सांगतोय तो. आणि प्रत्येक ग्रीन कॅन्डल पडत वर चालल्यात. अर्थात इथे आम्ही कॅन्डलचे कलर बदलले, कारण ग्रीन आणि रेड याचा एक फोमो लोकांच्या डोक्यात तयार झालाय. लोक माझ्याकडे येत आहेत ना, ही नवीन कमी आहेत आणि जी जुनी मार्केटला खंगाळून पिलेली, मार्केटमधून खंगाळून निघालेली ही बऱ्यापैकी लोक आहेत. बाहेर त्यांना काढायचं आहे. रे माझा मोठो एकच आहे, जरी एक अश्रू पुसायास आला ना तरी हा जन्म काहीच कामाचा आला. त्यांचा जरासा एखादा अश्रू पुसायला आला, रोज त्यांना कमवायला लावलं की बाबा रोज 1500 जा कमवायला लाग. इंडिकेटर तुमचा एका दिवसात वसूल होतो. 2 दिवस पकडा, मार्केट खराब होतं 3 दिवस पकडा. उरलेले 33-35 जे काय 30 दिवस तुमच्याकडे उरतील, सगळे खाण्याचे, चापून खाण्याचे दिवस आहेत. कमवा ना, थोडं कमवा ना. सकाळी इंडियनमध्ये, संध्याकाळी कमवा फॉरेक्समध्ये, निवांत कमवा. काय प्रॉब्लेम आहे याच्यात आहे ना. अरे बापरे, अजून पण वर चाललाय, या मार्केट पडतंच यायला, वर जायला काय धाड भरली. ओके, तर याच्यात पहिला नियम काय आहे आपला, पहिला नियम की साईडवेज मार्केटमध्ये, म्हणजे बघा इथे बारक्या कॅन्डल पडतायत, बारक्या कॅन्डलमध्ये कुठलीच एंट्री घ्यायची नाही काही झालं तरी. अनलेस अँड अंटिल आपली एंट्री प्राइस, ही जी एंट्री प्राइस आहे ना, एंट्री प्राइस फोडून जोपर्यंत टार्गेटच्या दिशेने कॅन्डल जात नाहीत, कोणतीच एंट्री घ्यायची नाही. एंट्री फोडून टार्गेटकडे जातोय तरच ह्या कॅन्डलवरती एंट्री घ्या, इथे किंवा इथे एंट्री घ्या, किंवा इथे एंट्री घेतला तरी चालेल, माझं काही मत नाहीये. एंट्री घ्या आणि टार्गेट तुमचं जे काही याने गिवन केलंय त्याच्या आसपास कुठे पण एक्झिट घ्या. समजा तुमची एंट्री खालीच झाली आहे, इथेच एंट्री झाली आहे, इथेच एंट्री झाली आहे पकडा, तर टार्गेट 21 असेल ना तर 20ला करा ना एक्झिट. मी तर म्हणतो टार्गेट 2 लावलाय तर त्याच्यामध्येच 24लाच एक्झिट करून मोकळे व्हा. 24ला एक्झिट घ्या, देवाचं नाव घ्या आणि निघून जावा, परत येऊ नका. टार्गेट 2 वरून 3 वर जाईल म्हणून टार्गेट 2ला एंट्री टाकायची नाही. एंट्री फक्त एंट्रीलाच होते म्हणून इथे एंट्री लिहिलंय. ही गोष्ट लक्षात ठेवा. वी शुड टेक एंट्री ऑन एंट्री ओनली. 1, 2 म्हणजे काय माहितीये का, कधी कधी ते वर जातं आणि एवढं जाऊन दमून खाली येतं. असं का होतं त्याला म्हणतात छोटीशी मुवमेंट छोटी की मुवमेंट मोठी, मुवमेंट शुअर की मुवमेंट टेम्पररी. हे कसं ओळखायचं. मार्केटमध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे ती दिशा, डायरेक्शन, आणि दुसरी गोष्ट आहे ती
लेवल लेवल नंतर काढू, आधी दिशा बघू. 3 मिनिटाच्या कॅन्डलवरती, एक कॅन्डल 3 मिनिटाची, याच्यामध्ये याची दिशा वर जाण्याची आहे, याचं टार्गेट वर आहे, हा डिकेला नाहीये. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा हा वरच चाललेला आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला पण तो वरच चाललेला आहे आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा तो वर चाललेला आहे. याचा अर्थ काय होतं की 15 मिनिटाची एक कॅन्डल अशा मोठ्या टाइम फ्रेमला पण तो बाईंगला आहे, हा पुट बायला आहे. पुट बायला पण असतो, पुट सेलला पण असतो. सेलच्या पुटला आपण डिके म्हणतो, जळतो ना, कुचतो ना तो, त्याच्यामुळेच तर लॉस होतात बरं का. मेन डिके ओळखणं हेच मुळात शास्त्र आहे, बाकी प्रत्येक गोष्ट चालणारच आहे तुमची. 5 मिनिटाची एक कॅन्डल या अनुषंगाने हा वर चाललाय, 3 मिनिटाची एक कॅन्डल या अनुषंगाने 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला पण वर चाललाय आणि 1 मिनिटाला सुद्धा झळझळून वरती चाललाय, झळझळून. जर का तिन्ही टार्गेट हिट होऊन जर का कॅन्डल वरती पडतायत तर त्याला ओव्हरसोल्ड किंवा फुगलेलं, फुगिरीतलं मार्केट म्हणतात. यात कुठे एंट्री घेतली, समजा एखाद्याने शहाणपणात इथेच एंट्री घेतली असती 53ला, तर त्या बिचाऱ्याला इथे 43ला 10 पॉईंटचा लॉस बघावा लागला असता. याच्यात काय एंट्री घेता? अरे मार्केटमध्ये संध्या प्रत्येक वेळी येत असतात, मार्केट पूर्ण संधींनी भरलेलं आहे, मार्केट ओतप्रोत संधींनी भरलेलं आहे. बघा ना संधी कुठे मिळते, घ्या तिथे एंट्री. आपण बघू आता बँक निफ्टी. सगळेच जण काही निफ्टीचे लवर असतात असं नाहीये. मी लावलेला इंडिकेटर चिंतामणी इम्प्रूव्ड इंडिकेटर आहे. चिंतामणी इम्प्रूव्ड इंडिकेटरचे 2 प्रकार आहेत. एक चिंतामणी इम्प्रूव्ड जो की तुम्ही मागे बघताय, हा लोकांचा फोमो काढण्यासाठी हा आहे, आणि दुसरा चिंतामणी व्हर्जन 2 विथ इंटिग्रेटेड EMA लाईन. याच्या आतमध्ये EMA ची लाईन आपण इंटिग्रेटेड केली आहे. हा इंडिकेटर खरंच खूप ऑसम आहे, खरंच म्हणजे नाव काढण्यासारखा इंडिकेटर म्हटलात ना तर तो आहे. या इंडिकेटरला आतमध्ये EMA ची लाईन असते. याच्यात नियम काय आहेत बघा. बँक निफ्टी आहे, बँक निफ्टी 1 मिनिटासाठी खाली चालली आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 3 मिनिटासाठी बँक निफ्टी खालीच चालली आहे, डिकेला. ही एंट्री आहे, ह्याचं टार्गेट खाली आहे, हे इथे चाललंय किती, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला कुठे चालली आहे तर खालीच चालली आहे बँक निफ्टी. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला इथे सुद्धा बँक निफ्टी खाली चालली आहे. याचा अर्थ बँक निफ्टी खाली जाते, हे डायरेक्शन पक्क झालं. डायरेक्शन पक्क झालं. लेवल्स आपण काढू. आता आपण डायरेक्शन्स बघितले. लेवल कशा काढायच्या? लेवल काढायला काय करायचं, हे 1 मिनिटाचा चार्ट बघायचा, बघत राहायचा. बाबा तू खाली पडतोयस ना, ठीक आहे पड खाली. बँक निफ्टी बँकवर जावा, त्याच्या ऑप्शन्सवर जावा, निफ्टी बँक इंडेक्सवर जावा. 31 जुलैची मंथली एक्सपायरी आहे. पुट 56,900चा घ्या आणि बघा, दीज आर द लेवल्स. इथे सुद्धा एकदा खात्री करून घेताय तर घ्या. 1 मिनिटाला प्रीमियम वर चालले आहेत, 3 मिनिटाला प्रीमियम सुद्धा वर चालले आहेत, 5 मिनिटाला प्रीमियम पण वर चालले आहेत, 15 मिनिटाला प्रीमियम सुद्धा वर चालले आहेत. टार्गेट वरचेच आहे. याचा अर्थ काय, डायरेक्शन पक्का, लेवल पक्का, इशारा पक्का, दे धक्का, सुट्टी नाही. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम घ्या, लावा इथे, देवाचं नाव घ्या, कुठे पण एंट्री घ्या. एंट्री घेताना नियम परत तेच आहेत. एंट्री प्राइसच्या वरती जाणाऱ्या कॅन्डल पाहिजेत, टार्गेटच्या दिशेने, जिथे टार्गेट आहे तिथे जाणाऱ्या कॅन्डल एंट्री प्राइसच्या वर पाहिजे, जे की इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे. हे बघा, आज मार्केट चांगलं आहे म्हणून तुम्हाला चांगलं चित्र दिसतंय. असं मार्केट रोज चांगलं नसतं. तिथे ना कॅन्डल पॅरलल पडतात किंवा एंट्रीच्या जरा वर जातात, परत त्या खाली येतात. म्हणून सांगतो, एंट्रीला फोडून टार्गेटकडे जाणाऱ्या कॅन्डल पाहिजेत. एंट्रीला फोडलं आणि टार्गेटकडे चाललंय. 1. 2 म्हणजे जर का ती कॅन्डल लाईनच्या वर असेल तरच. आता बघा, हिने लाईनच्या लाईन वरती आहे, आपल्या EMAच्या लाईनला टच करणारी कॅन्डल आहे, इथे एंट्री नाही लेने की. हे फसवेगिरी आहे. समजा तुम्ही इथे टार्गेट 1 हिट करून बसलाय किंवा टार्गेट 1च्या पुढे तुम्ही समजा इथे कुठेतरी तुम्ही टार्गेट हिट केलंय आणि तुम्ही म्हणता की परत एंट्री घेऊ का, मी परत एंट्री घेऊ का, तर त्यावेळेला इथे एंट्री बनत नाही, कारण हे लाईनच्या खाली चाललंय. EMA लाईनच्या वर पाहिजे. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. EMA लाईनच्या वरचा अर्थ काय असतं, कुठला दाखवू बरं. हा पण खाली यायला लागला. मे बी बँक निफ्टीचा दिशा थोडीशी संत पडली असावी. ही बँक निफ्टी आहे बघा. याची मेन जो मदर चार्ट आहे, फ्युचरचा बँक निफ्टीचा चार्ट आहे, याच्यावरतीच तो आता खालच्या दिशेची बँक निफ्टी थोडीशी वर यायला लागली आहे बघा. लाईन वरती आहे. आपला नियम असा आहे की या लाईनच्या खालीच कॅन्डल पडत राहिल्या तर ती दिशा खात्रीने पुढची जबरदस्त, खात्रीने पुढची जबरदस्त. का खात्री? EMA खात्री देतो, मी नाही. मी कोण होतो खात्री देणारा? ओके, ह्या गोष्टी इथे बघायच्या आहेत. जर का तुमच्याकडे फीचर अवेलेबल असेल, जर तुमच्याकडे फीचर अवेलेबल असेल, इथे या, स्प्लिट करा. स्प्लिट केलात ना की इथे येऊन आहे ना, बँक निफ्टी बघतोय ना आपण, BANK बँक निफ्टी 31 जुलै
अशा वेळेला काय करायचं, हे 2 चार्ट एका वेळेला लावायचे. कुठले 2 चार्ट? बँक निफ्टीचा फ्युचर म्हणजे बँक निफ्टी आणि बँक निफ्टीचा प्रीमियम. जर का खाली जाण्याची दिशा आहे तर पुटचा प्रीमियम लावा. आता हा काय सांगतोय, हे जे सांगतोय ते महत्वाचं आहे बरं का. यात तुमचा प्रॉफिट होणार नाही पण यात तुमचा लॉस होणार नाही. हा काय सांगतोय की बँक निफ्टीचे प्रीमियम डिकेला आहेत, 353 350 वरून 331ला जायला बसलाय. एंट्री घेऊ नका, कुठला ट्रेड करू नका सांगणं गरजेचं आहे. ट्रेड कुठला करा कोणाला पण कळतं, येड्यांना पण कळतं, तुम्हाला तर कळणारच आहे. कुठलाही ट्रेड करा, फक्त जिथे नको सांगतोय तिथे हात घालू नका. दॅट्स इट. दिस इज द गेम, दिस इज द रूल्स अँड दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. असाच इंडिकेटर बघायचा असतो. तुमच्या डोळ्यासमोर दोन्ही इंडिकेटर लावलेत. हा आहे तो चिंतामणी इम्प्रूव्ड व्हर्जन 2 आहे आणि हा इम्प्रूव्ड चिंतामणी विथ EMA इंटिग्रेटेड लाईन आहे. थोडासा महाग आहे पण याच्यात इंटिग्रेटेड EMA केलाय, त्याला खर्च येतो. हा काय दाखवतोय की लाईनला मान्य आहे खालच्या बाजूचीच दिशा आहे पण EMA लाईनला छेदून वर जाण्याचा प्रयत्न करतोय, याच्या दिशेच्या अपोजिट चाललाय. तर इथे पुटचे प्रीमियम वाढण्यासाठी त्याला विरोध होतो. पुटला एवढी गती मिळत नाही, मार्केट गतीवरती डिपेंड आहे. वी आर ऑप्शन बायर. आपल्याला गती आणि मोमेंटम लागतो आपल्याला, जो की नाहीये इथे. हे काय डिके दाखवतोय, जोपर्यंत डिके दाखवतोय घ्यायचं नाही. समजा हा डिके संपला, आता याला गती मिळाली तर इंडिकेटर तत्क्षणी हे टार्गेट लगेच वर टाकतो. 353ची एंट्री देईल 370चं टार्गेट, 380 400 वगैरे टार्गेट वरती देऊन टाकेल. जर का याला मोमेंटम ट्रॅक झाला तर. हा काय वापरतो, याच्यात मध्ये काय इन्ग्रेडियंट आहेत, काय करायचं आहे, हा जे सांगतोय ते ऐका. याचे जे काय टाइम फ्रेम तुम्हाला सांगितले हे बघा, लक्षात ठेवा. एका बिंदूतून हजारो रेषा जातात, एका बिंदूतून. पण आहे ना 2 ते 3 बिंदूतून फक्त एकच रेष जाते, एकच. आपल्याला एकच रेष घालवायची आहे. 1-2 ट्रेड तासात मारायचे आहेत, पुढच्या तासात पण 1-2च मारायचे आहेत. मान्य आहे 9:15 ते 9:45 पर्यंत 4-5 ट्रेड बसलेच पाहिजेत तुमचे, ते बसू द्या. पण त्याच्यानंतर तासात 1 ट्रेड हाच आपला नियम आहे. इथे वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर बघत राहा. 1 मिनिटाला डिके आहे, पुढे काय आहे, 3 मिनिटाला काय चाललंय, 3 मिनिटाला जाईल वरती बरं का, म्हणजे तात्पुरता डिके चालू आहे. 3 मिनिटाला हा वर जाईल असं हा सांगतो. पुढे 5 मिनिटाला काय, तर 5 मिनिटाला पण तो वर जाईल बरं का. 15 मिनिटाला सुद्धा तो वर जाईल. याचा अर्थ धिस डिके इज फॉर टेम्पररी. याचा अर्थ हा डिके उठणार आहे. हा जो काही डिकेचा स्टे लागलाय तो उठणार आहे. ओके, साधारण आहे ना चेक 5-15 या मिनिटावरती करत जावा. चेक 5 आणि 15 वरती. आणि ट्रेड 3 मिनिटं किंवा 1 मिनिटं तुमच्या कम्फर्ट झोननुसार, तुमच्या मेंटॅलिटी, तुमच्या बाकीच्या सराउंडिंगनुसार 3 किंवा 1 मिनिटाला ट्रेड घेत जावा. फॉरेक्समध्ये पोझिशनल ट्रेडिंग करताय तर 3 मिनिटं इज बेस्ट टाइम फ्रेम. अँड फॉर इंडियन मार्केट 3 आणि 1 छानच आहे, त्याला काय प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला बँक निफ्टी मुद्दामून दाखवला कारण निफ्टीवरती मी बऱ्याच वेळा दाखवलाय. बघा आता या EMAच्या लाईनवरच कॅन्डल्स आहेत, सगळ्या कॅन्डल EMAच्या लाईनवर आहेत. लाईनच्या खाली अशी फ्री फॉल कॅन्डल पाहिजे, लाईनला टच न करता त्याच्या खाली जबरदस्त मुवमेंट मिळतं. मग कशी बघितलं की नाही आपण, ते हे मोमेंटम होतं. हे बघत बसायचं फक्त. मार्केट इज जस्ट फॉर वॉचिंग. जोपर्यंत संधी मिळत नाही तोवर बघा. ॲक्सिडंट तुमच्या रोजच्या ड्रायव्हिंगमध्ये सुद्धा होतात, तरी तुम्ही जिवंत आहात ना. कारण समोर बघतो ना गॅप नाही आहे तर आपण ॲक्सिलेटर देतच नाही. समोर खूप गॅप आहे, पुढची गाडी खूप लांब आहे, आपल्या गाडीत आणि त्या गाडीत गॅप आहे, तरच आपण ॲक्सिलेटर देतो. जवळ गेलो, आता ठोकणार असं वाटलं की आपण ब्रेक दाबतो. स्टॉप लॉस त्याचसाठी आहे. दॅट इज अ ब्रेक करा तिथे, पुढे निघून जावा. एवढं काय नाही, माझ्याकडे पैसे खूप आहेत, मी ॲव्हरेज करतो, माझ्याकडे पैसे खूप आहेत, ठोकलं तरी चालतं, काय तो भांडायला आला तर पैसे देऊन टाकेन मी. याला काय अर्थ आहे? डोक्याला त्रास का करून घेताय? त्राससाठी नाहीच आहे. हे निवांत बसून पैसे कमवायचं साधन आहे. बघा जर का हे खरंच कॅन्डल, बघा आता कॅन्डल पडायला लागली, बँक निफ्टीची कॅन्डल ही पडायला लागली 1 मिनिटावरती. ही कॅन्डल खरंच जर का खाली पडली, पुढची कॅन्डल या लाईनला टच न करता जर का खाली पडली, काही खाली पडली तर खात्रीने याची दिशा बदलणार. हा वरती जाणार, बघा हा वर जाणार आणि याची दिशा बदलणार. हा डिके सोडून हा बाईंगचं ऑप्शन देणार, पुट बाईंगचा, आणि इथे आपला फायदा होणार. हा 353 पासून असाच जर का चालत राहिला तर 380 त्याला काय खूप लांब नाहीये. लेट्स सी. आपण काय ब्रह्मदेव नाही आहोत आणि आपण स्वतः विचार करून एखादी गोष्ट घेतली तर त्यात आपल्या भावना असतात. मला वाटतं, मला वाटलं म्हणून, याला काय अर्थ नाही. समोर बघायचं, ट्रेड करायचं, खुश राहायचं. हीच सेम गोष्ट आहे ना, हीच सेम गोष्ट तुमच्या मोबाईलवर सुद्धा करता येते. कधी कधी तुम्हाला असं स्प्लिट लावता येत नसेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त बँक निफ्टी बघत राहा. बघितलात, तुम्हाला एकदा दिशा कळल्या की ती पडते आहे, दिशा पुढची आहे, ती खाली चालली आहे,
दुसऱ्या बाजूला फक्त प्रीमियमचा चार्ट लावा, देवाचं नाव घ्या, बघत राहा. टप्प्यात आला की कार्यक्रम करा, टप्प्यात आला की कार्यक्रम करायचाच. टप्पा ठरवून पण घेत जावा, काही प्रॉब्लेम नाही. मी माझा 380 टप्पा ठरवला, तुम्हाला सांगतो हा टार्गेट 2ला येईपर्यंत 380 हिट करतो, काही झालं तरी करतो. आणि हे डायनॅमिक गोष्ट आहे आणि स्टेशनरी सुद्धा आहे. हे लगेच याचं टार्गेट बदलतं आणि वरती तुम्हाला ऑप्शन देतं, बघा लगेच दिलाय ने असं देतं. म्हणून हा इंडिकेटर माझा हार्ट आहे रे, जीव आहे. कमवण्याची उत्तम संधी आहे, हे घ्या, तुम्ही स्वतः बघा, तुम्ही स्वतः कमवा. म्हणून तुम्हाला हे वर्कशॉप दिलं आत्ताचं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून बघा, दॅट्स इट. ह्याने एंट्री, टार्गेट, सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या. का तर हे पडतंय. का पडतंय बघा, ह्या लाईनच्या खाली कॅन्डल्स आहेत म्हणून खात्री आहे. लाईनच्या वरती कॅन्डल असतात त्यावेळेला डिके चालू असतो मार्केटमध्ये, डिके. दॅट्स इट. दिस इज द मार्केट अँड दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू अबाउट. बघा, याच्या लेवल शेवटी हिट केल्याच. हां, आता इथे ऑप्शनच्या प्रीमियममध्ये जोर नाही आहे, या प्रीमियममध्ये जोर नाही आहे, पण निफ्टी बँक पडते आहे, मध्ये एखादा ग्लिच मिळतो, झपकन आपलं टार्गेट हिट करून जातो. म्हणून काय म्हटलं, ह्या गोष्टी आहेत ना, आपण बघत होतो एवढ्यापासून, मला वाटतं किती 65-60 पासून बघत होतो की तो 80पर्यंत हिट करेल. म्हणून कधी, जेव्हा मार्केट उत्तमरित्या पडेल. उत्तमरित्या पडणं म्हणजे ह्यापेक्षा दुसरं काय असतं, लाईनच्या खाली कॅन्डल्स आहेत, खाली जात आहेत, हे उठ वाढत जातोय. दॅट्स इट. या पलीकडे मार्केट काही नाही आहे. तुम्हाला फक्त 2च प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. मार्केट वर जाईल का मार्केट खाली येईल, किती वर जाईल किती खाली येईल, ह्या गोष्टीने तुम्ही मरणाचा पैसा छापाल. पण समजा पडतंच आहे मार्केट, तर पडण्याच्या दृष्टीने जर का तुम्ही एखादे ट्रेड घेत असाल तर थोडे तरी पैसे बनवाल. स्वतःला आवर घालताय तर थोडे पैसे तरी बनवाल. एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एवढं चांगलं साधन ट्रेड. दॅट्स इट. या पलीकडे काहीच नाही, खरंच काही नाही.